तर पहा, अँड्रोशियम काय आहे? थर्ड ओरर, इसेन्शियल ओरर, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. अँड्रोशियम इज कंपोज ऑफ, कशापासून म्हणणार आहे? स्टेमन. त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरोफिल. स्टेमन हॅज टू पार्ट्स, वन इज कॉल्ड फिलामेंट अँड वन इज कॉल्ड अँथर. फिलामेंट कसा आहे रे? मोठा आहे, लॉंग आहे, स्टेरल आहे, रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाही, आणि आपण काय म्हणतो? स्लेंडर. त्यानंतर अँथर मध्ये दोन पार्ट्स, एक आहे काय म्हणतो? अँथर वॉल आणि एक आहे पोलन सॅक. तर अँथर वॉल कोणत्या? एपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेअर, टेपिडम. आणि आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर दोन अँथरला कनेक्ट करण्याचं काम, दोन अँथर लोबला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? तर कनेक्टिव्ह काम करते. आणि अँथर लोबला फिलामेंट बरोबर कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे? कनेक्टिव्ह काम. बरोबर. नेक्स्ट आपण पाहिलं की एक अँथर लोब मध्ये दोन थिका, तर एक थिकामध्ये एक पोलंगरी. त्याच्या आधारे आपण काय पाहिलं की मोनोलोब अँथर आणि बायलोब अँथर. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. यानंतर तो कोणता आहे? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. थँक्यू.